नमस्कार मित्रांनो, LIC ऑफ इंडियाने आपल्या एजंट बंधूंना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक आनंदा म्हणून ॲप्लिकेशन स्टार्ट केलं आहे, जे आपल्या LICच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला ओपन करता येतं. यात एजंट ऑनलाईन पॉलिसीसुद्धा टाकू शकतात. तर आपण या आनंदा या पोर्टलबद्दल आज माहिती घेणार आहोत. तर आनंदा हे स्टार्ट कसं करावं. मायक्रोसॉफ्ट एज नावाचं जे आपल्याला ब्राउझर दिसतं आहे स्क्रीनवर, मायक्रोसॉफ्ट एज या ब्राउझरमधूनच ते ओपन करावं, जेणेकरून आपलं आनंदा चांगल्या प्रकारे चालेल. मी मायक्रोसॉफ्ट एज ओपन करतो आहे. यामध्ये तुम्ही सर्च बारमध्ये LIC ऑफ इंडिया वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट ओपन करू शकता, किंवा गुगलवर LIC टाकूनसुद्धा पहिली जी लिंक येईल त्यावर क्लिक करू शकता. आता ही आपली LICची ऑफिशियल साईट ओपन झाली आहे. यामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेसच्या खाली 6 नंबरला आपल्याला आनंदा न्यू ही लिंक दिसते, त्याच्यावर आपण क्लिक करतो आहे आणि LIC ऑफ इंडिया म्हणतं की ही जी साईट आहे ती एक्सटर्नल साईट म्हणून ओपन होईल. ओकेवर क्लिक केलं आपण. आता हे आपलं आनंदाचं पोर्टल ओपन झालं आहे. याच्यामध्ये युजर टाईपमध्ये सिलेक्ट युजर टाईप याच्यामध्ये आपल्याला 6 ऑप्शन दिसत आहेत. त्याच्यापैकी एजंट CLI विथ पासवर्ड या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे आणि एंटर म्हणायचं आहे. एंटर म्हटल्यावर लगेच आपल्याला युजर ID आणि पासवर्ड टाकण्यासाठी एक ब्लँक स्पेस दिसेल. मी ऑलरेडी सेव्ह केला असल्यामुळे मला तिथे येत नाही आहे, पण हा जो युजर ID आणि पासवर्ड आहे तो आपल्या ब्रांचला कॉन्टॅक्ट करून, आपल्या ABM सेल्सकडून किंवा सिनियर ब्रांच मॅनेजरकडून तो आपल्याला मिळवता येतो. तो मिळवल्यानंतर तो इथे आपल्याला एंटर करायचा आहे आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे. साइन इनवर क्लिक केल्यावर आपल्याला दाखवतं आहे की कोणते प्लॅन नंबर 850 पासून ते किती कोणते कसे प्लॅन आपण टाकू शकतो आनंदाच्या माध्यमातून, नॉन मेडिकल केसेस वगैरे. तर हे सगळं डिटेल्स आपण वाचू शकता. यापुढे आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. आता हे आपलं डिजिटल NB प्लॅटफॉर्म आपल्यासमोर आहे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पॉलिसी टाकताना प्रीमियम कॅल्क्युलेटर अँड लीड जनरेशनवर क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर कॅल्क्युलेट प्रीमियम नावाची एक विंडो ओपन झाली आहे. यात एंडोमेंट प्लॅन, होल लाईफ प्लॅन याप्रमाणे सगळे प्लॅन्स आपण बघू शकतो. कोणते प्लॅन्स आपण आनंदाच्या माध्यमातून प्रपोजल टाकू शकतो. तर आता मी एंडोमेंट प्लॅन, मी स्वतःच्या नावावर एक पॉलिसी टाकतो आहे, स्वतःच्या नावाची. कस्टमर जो असेल त्याच्या नावाची आपण पॉलिसी टाकत असतो, तर मी मला स्वतःला कस्टमर मानतो आहे. आता जीवन लाभ 936 नंबरचा प्लॅन आहे. याच्यात आपण प्रीमियमवर क्लिक करतो आहे. प्रीमियमवर क्लिक केल्यानंतर आता इथे डेट ऑफ बर्थ टाकायला येते मला, तर आपण या कॅलेंडरमधून पण क्लिक करू शकता किंवा आपण डायरेक्ट एंटरसुद्धा करू शकता. पुढे आहे रेसिडेंट स्टेटस, इंडियन, NRI असेल तर NRI किंवा FNIO. आपण इंडियन रेसिडेंट असल्यामुळे इंडियन रेसिडेंटवर क्लिक केलं. कंट्री ऑफ रेसिडेन्स इंडिया, जेंडर मेल. मग आपण स्क्रोल डाऊन केलं. सम ॲश्युअर्ड, आता समजा मी माझी 5 लाखाची पॉलिसी टाकतो आहे, तर 5 लॅक्स, इथे लगेच 5 लॅक्स आपल्याला लिखित स्वरूपात दिसलं आहे. पेमेंट मोड वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मंथली. आता याच्यामध्ये मी समजा वार्षिक हप्ता भरणार आहे, तर मी इयरली मोड सिलेक्ट केला. पॉलिसी टर्म, आता जीवन लाभमध्ये 3च प्रकारचे पॉलिसी टर्म असतात, 16, 21 आणि 25. आता मला 25 वर्षाची सिलेक्ट करायची, त्यामुळे मी 25वर क्लिक केलं. इथे लगेच प्रीमियम पेईंग टर्म 16 वर्ष हे ऑटोमॅटिकली आलं. डेट ऑफ प्रपोजल 19/4/2021 आजची डेट. पोलीस पर्सनल, तुम्ही पोलीस पर्सनल असाल तर यस करायचं किंवा नो म्हणायचं. ॲक्सिडेंट बेनिफिट रिक्वायर्ड, याच्यामध्ये आपल्याला ADDB रिक्वायर्ड हे सिलेक्ट करायचं आहे. ॲक्सिडेंटल डबल बेनिफिट अँड डिसॅबिलिटी, ADDB. सम ॲश्युअर्ड मी 5 लाख टाकतो इथे. क्रिटिकल इलनेस रायडर आणि टर्म रायडर
हे आपल्याला ब्लँक सोडायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट प्रीमियम नावाची खाली ऑप्शन दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. प्रीमियम डिटेल्स आले आपल्याला. आपण जे प्लॅनचे डिटेल्स टाकले ते सगळे इथे आले, डेट ऑफ बर्थ वगैरे. सम ॲश्युर्ड आपल्याला प्रीमियम इयरली किती भरायचा आहे, हा इथे 23,683 मला दिसतो आहे. एवढा प्रीमियम आपल्याला भरायचा आहे माझ्या एजसाठी. तर कन्फर्म अँड प्रोसीडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर ओपन झालेल्या विंडोमध्ये आपल्याला एजन्सी कोड, DO कोड, सर्व्हिसिंग ब्रांच हे सगळं दिसेल. सॅटेलाईट ऑफिस असेल तर आपण सॅटेलाईट ऑफिस त्या ब्रांच अंडर जे आहे ते सिलेक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट डिटेल्स हे एजंटचं नाव, नंबर, प्रीमियम डिटेल्स आले जे मागच्या स्लाईडवर पण आले होते. जनरेट लीडवर आपण क्लिक केलं आहे. जनरेट लीड झाल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसतो आहे, डू यू विश टू प्रीफिल दिस प्रपोजल फॉर्म विथ द डिटेल्स अवेलेबल इन द लेटेस्ट प्रिव्हियस पॉलिसी. म्हणजे मागे या आधी जर तुम्ही या डिटेल्स टाकून जर पॉलिसी टाकली असेल, त्या पॉलिसीचे डिटेल्सच आपल्याला इथे परत ऑटोमॅटिकली फीड करायचे आहे का, तर इथे आपण नो म्हणतो आहे, कारण मी एक फ्रेश प्रपोजल टाकतो आहे. नो करून प्रोसीड केलं आहे. आता इथे ऑफलाईन KYC याच्यात असं म्हटलं आहे की आपली जी आधारची जी झिप फाईल असते ती आपल्याला इथे डाउनलोड करता येते आणि ती अपलोड केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली आपले डिटेल्स मिळतात. तर आपण क्लिक हिअर टू डाउनलोड इथे क्लिक करतो आहे. आपल्याला हे रिडायरेक्ट केलं त्यांनी आधार UIDAIच्या साईटवर. आपल्याला इथे खाली आपला आधार नंबर टाकायचा. आता कस्टमर म्हणून मी माझी स्वतःची पॉलिसी टाकतो आहे, तर कस्टमरचा इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे जो 12 डिजिटचा असतो. मी इथे माझा आधार नंबर एंटर करतो आहे आणि एंटर सिक्युरिटी कोड इथे आपल्याला जो कॅप्चा दिला आहे तो एंटर करायचा आहे आणि सेंड OTPवर क्लिक करायचं आहे आपल्याला. सेंड OTPवर क्लिक केल्या आपल्याला OTP सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर, चेक युअर मोबाईल असा ऑप्शन येतो आहे. मला OTP आला आहे आणि तो मी ते एंटर करणार आहे. एंटर OTPच्या ठिकाणी मी OTP एंटर करतो आहे आणि इथे क्रिएट शेअर कोड. शेअर कोड म्हणजे आपल्याला एखादा 4 डिजिटचा कोणताही कोड, समजा मी A1 B2 आपण कोणताही करू शकता, H1 J6 असं काही करू शकता, पण तो लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. आता हा टाकल्यानंतर मी इथे डाउनलोडवर क्लिक करणार आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यावर एक आधार ऑफलाईन ही एक झिप फाईल डाउनलोड झाली आहे. इथे तुम्ही खाली बघू शकता. ही झाल्या आपण लगेच या वरच्या टॅबवर जातो आहे. आपली जी आधीची टॅब होती याच्यात आपलं आनंदाचं प्रपोजल चालू होतं. प्रोसीडवर क्लिक करतो आहे. आता समोर आपल्याला ऑफलाईन KYC अपलोड झिप फाईलसाठी आपल्याला ऑप्शन दिसतो. इथे आपला कस्टमरचा म्हणजे जो आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो इथे एंटर करायचा आहे आणि इथे पासकोड म्हणजे आपण जो आता मागे क्रिएट केलेला आहे A1 B2 आपण जो क्रिएट केला असेल तो इथे एंटर करायचा आहे. चूज फाईलवर क्लिक करून आता जी मी फाईल चूज केली होती डाउनलोड झालेली ऑफलाईन झिप फाईल आधार कार्डची, ती मी इथे सिलेक्ट केलेली आणि ओपन म्हटलं आहे. ओपन म्हटल्यावर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर आपल्याला एक OTP येतो परत LIC कडून, तो मी इथे एंटर केला आणि कंटिन्यूवर क्लिक केलं आहे. लगेच माझे डिटेल्स जे आधारमध्ये मी फीड केलेले आहे ऑलरेडी ते इथे ऑटोमॅटिकली आले आहेत. इथे आपल्याला काही एंटर करायची गरज नाही. फोटोसुद्धा आला आहे, नाव आलं आहे, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस सगळं आलं आहे. आता आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर नंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस इथे नाव आलं आपलं, जे आधारचे डिटेल्स होते ते आले आणि इथे कम्युनिकेशन ॲड्रेस. तर आता जर रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस जर सेम असेल तर आपण या चेकबॉक्सवर क्लिक करू शकतो किंवा मग वेगळे असेल तर आपण इथे एंटर करू शकतो. फादर्स नेम, आता मी इथे फादर्स नेम टाकतो आहे.
त्याच्या खाली आहे मदर्स नेम, आणि सगळ्यात खाली आहे ईमेल आय डी. हा एंटर झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर एज प्रूफ, आधार विथ फुल डेट ऑफ बर्थ, आपण जे आधार कार्ड दिलं आहे ते आलं इथे एज प्रूफ म्हणून. ॲड्रेस प्रूफ म्हणून सुद्धा आधार कार्ड आलं आहे. आयडेंटिफिकेशन प्रूफ म्हणून सुद्धा आधार कार्ड आलेलं आहे. मॅरिटल स्टेटसच्या तिथे आपण मॅरिड असेल तर मॅरिड किंवा मग सिंगल. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता 12वी 10वी ग्रॅज्युएट जे असेल ते आपण इथे एंटर करूया. प्लेस ऑफ बर्थ इथे एंटर करायची आहे. पॅन नंबर टाकायचा आहे. तुम्ही जर मॅरिड असाल तर नेम ऑफ स्पाऊसच्या ठिकाणी तुमच्या मिसेसचं किंवा मिस्टरांचं नाव, त्याच्या खाली पॉलिसी रिलेटेड इन्फॉर्मेशन, आपण जे प्लॅन नंबर, टर्म, सम ॲश्युअर्ड जे पण आपण एंटर केलं होतं आधी ते सगळं इथे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. अमाऊंट डिपॉझिटेड म्हणजे आपल्याला जे पैसे भरायचे ते 23,683 रुपये इयरली. ओके, तर आपण खाली सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतो आहे. आता ऑक्युपेशन डिटेल्स, ऑक्युपेशनच्या ठिकाणी आपण आता मी सर्व्हिस करतो तर मी सर्व्हिसवर क्लिक करेल. समजा बिझनेस वगैरे असेल, लेक्चर असेल, हे सगळं खाली ऑप्शन आहेत, आपण ते डिटेलमध्ये बघून त्याच्यावर क्लिक करू शकता. नेचर ऑफ ड्युटी, आता सर्व्हिस, बिझनेस, पोलीस सर्व्हिस, सर्व्हिसवर क्लिक केलं आहे मी. सोर्स ऑफ इन्कम, सर्व्हिस असल्यामुळे मी सॅलरीवर क्लिक करतो आहे. बिझनेस असेल तर आपण बिझनेसवर क्लिक करू शकतात. वार्षिक उत्पन्न, आता इथे वार्षिक उत्पन्न आपल्याला टाकायचं आहे. नेम ऑफ प्रेझेंट एम्प्लॉयर, सध्या ज्या कंपनीत काम करताय त्यांचं नाव. लेंथ ऑफ सर्व्हिस कंप्लीटेड, किती वर्ष तुम्हाला झालेत सर्व्हिस कंप्लीट करून, ते इथे एंटर करायचं आहे. तुम्ही इन्कम टॅक्स भरता का, यस असेल तर यस किंवा नो म्हणायचं. तुम्ही GST ॲक्ट जर रजिस्टर झाले आहेत का, तुम्हाला तुमचा जर बिझनेस वगैरे असेल तर तुम्हाला GST वगैरे मिळालं असेल तर तुम्ही यस करू शकता किंवा नो. आता इथे 3 प्रश्न विचारले आहेत. तुम्ही काही स्पेसिफिक हजार्ड किंवा इतर अशा गोष्टीची रिलेटेड आहात का जिथे तुम्हाला डेंजर आहे, तुम्हाला रिस्क आहे, असं काय आहे का. तर आपण इथे वरती नो केलं की खाली सगळीकडे नो ऑप्शनवर टिक होऊन जातं. दुसरं आहे तुम्ही पॉलिटिकली एक्सपोज पर्सन आहात का, तिथे यस असेल तर यस करू शकता. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे का तुमचं एखाद्या केसच्या अंडर, किंवा क्रिमिनल सिव्हिल ऑफेन्स तुम्ही केला असेल तर इथे यस करायचं किंवा नो ऑप्शनवर क्लिक केलं तर खाली तिघं ठिकाणी नो. ओके, सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतो मी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्शुरन्स, आता रिस्क कव्हरेज विथ सेविंग्स किंवा सुटेबल फॉर चिल्ड्रन. रिस्क कव्हरेज विथ सेविंग्स यासाठी इन्शुरन्स घेतो त्यामुळे याच्यावर क्लिक केलं. इन्कम प्रूफ जर सबमिट केलं असेल तर ते सिलेक्ट करायचं किंवा मग नो इन्कम प्रूफ सबमिटेड. टॅक्स ब्रॅकेट, तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर कोणत्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही येतात, 5%, 20%, 30%. टॅक्स भरत नसणारे नील. तुमच्यावर काही लोन असतील तर इथे टाकायचे सिक्युअर्ड, अनसिक्युअर्ड. आणि तुमचं जे आता इन्शुरन्स तुम्ही काढताय तो तुमच्या इन्कमशी योग्य प्रमाणात आहे का, तर यसवर क्लिक करतो मी. आता हे आपल्या प्रपोजरचं जो प्रपोजर आहे म्हणजे जो स्वतःची पॉलिसी टाकून साईन करतो आहे कस्टमर, त्याचं जे इन्कम आहे इथे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. एम्प्लॉयमेंटमधून जेवढंही उत्पन्न येत असेल ते इथे एंटर करायचं आहे. बिझनेसमधून हिंदू अनडिवायडेड फॅमिली किंवा अदर सोर्सेस असतील तर आपण इथे टाकू शकतो. टोटल इन्कम माझं इथे आलं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवर मी क्लिक केलं आहे. आता इथे प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स आहेत, प्रिव्हियस इन्शुरन्स डिटेल्स. आता यापैकी याच्यात हे म्हटलं आहे की आपली याआधी जी पॉलिसी काढली होती ती रिवायवलसाठी वगैरे रिवाईव्ह केली आहे का, किंवा मग काही स्पाऊस किंवा चिल्ड्रनच्या पॉलिसी एक साथ सायमल्टेनियसली टाकतो आहे का आपण या पॉलिसीसोबत.
किंवा या आधी तुमची पॉलिसी ड्रॉप झाली का, डिक्लाईन झाली का, किंवा जास्त प्रीमियमनी ॲक्सेप्ट झाली का. तर याचे काही आन्सर यस असतील तर तुम्ही यस करू शकता, किंवा मी इथे वरती नोवर क्लिक केलं की सगळे ऑप्शन नोवर क्लिक केले गेलेले ऑटोमॅटिकली. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केलं आहे. आता आपले हे फॅमिली डिटेल्स आहेत. तर लिव्हिंग आणि डेड, आता आपल्या फॅमिली मेंबर जे हयात नसतील त्यांचे डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकतात, आणि लिव्हिंग जे आहेत आता सध्या हयात त्यांचे डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकतात. आता मी इथे माझ्या फादर सिलेक्ट करून त्यांचा एज टाकतो आहे. स्टेट ऑफ हेल्थ गुड नॉट गुड, गुड असल्यामुळे मी इथे सेव्ह करतो आहे. सेव्ह केल्यावर खाली आपल्याला फादर लिव्हिंग 56 गुड हे फॅमिली हिस्ट्रीमध्ये दिसतं आहे. आपल्याला डिलीट करायचं तर आपण इथून डिलीट पण सुद्धा करू शकतो. दुसरं टाकतो मी मदरचं एज टाकेल. स्टेट ऑफ हेल्थ गुडच, सेव्ह. इथे फॅमिली हिस्ट्री जेवढे मेंबर्स असतील त्यांचे डिटेल्स आपण सगळे एंटर करून सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. आता इथे पुढे आपल्याला हॅबिट्स कोणत्या कोणत्या सवयी, आपल्याला अल्कोहोलिक ड्रिंक्स घेतो का आपण, नार्कोटिक्स, ड्रग्स, टोबॅको, सिगरेट्स वगैरे जे आहे ते जर घेत असाल तर तुम्ही यसवर क्लिक करा. आणि जर यापैकी काही वाईट सवयी नसतील तुम्हाला तर नोवर क्लिक करायचं आहे. LIC सोबत आपण प्रामाणिक राहायचं आहे, कारण आपल्याला क्लेम पुढे मिळायला प्रॉब्लेम नको यायला. तर तुम्ही काही ड्रिंक्स वगैरे घेत असाल तर यसच म्हणा, खोटी इन्फॉर्मेशन देऊ नका. आता स्टेट ऑफ हेल्थ, हाईट इन सेंटीमीटर्स, सेंटीमीटरमध्ये आपली हाईट एंटर करायची आपल्याला. वेट, वजन किलोग्राममध्ये एंटर करायचं आहे. आणि व्हॉट हॅज बीन युअर युजल स्टेट ऑफ हेल्थ, तुमची तब्येत कशी असते, गुड नॉट गुड, मी गुड टाकतो आहे. आता इथे खाली आपल्याला हेल्थ डिटेल्स म्हटले, किंवा तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये कोणी मेडिकल प्रॅक्टिशनर, कोणी डॉक्टरला कन्सल्ट केला आहे का, किंवा तुम्ही ॲडमिट वगैरे झाले आहात का. जर तुमची तब्येत वगैरे बरी नसेल किंवा तुम्हाला सिरियस काही इंजुरीज वगैरे असतील, तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल डॉक्टरची, तर ते यस करायचं, किंवा नोवर क्लिक केल्यावर बाकी 3 ठिकाणी आपल्याला नो दिसतं आहे. फॅमिली मेडिकल हिस्ट्री, आता आपल्या फॅमिलीमध्ये आपले जे आहेत नातेवाईक वगैरे फॅमिली मेंबर्स, ते हाय ब्लड प्रेशर किंवा कॅन्सर किंवा HIV या आजारांनी त्यांचा मृत्यू वगैरे झाला आहे का. असेल तर आपल्याला यस म्हणायचं किंवा नो म्हणायचं आहे. मेडिकल हिस्ट्री, आता याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते आजार वगैरे आहेत सध्या, कफ, अस्थमा किंवा पाईल्स, ॲनिमिया, या सगळ्या आजारांची लिस्ट आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे. तर असतील तर त्या ऑप्शनसमोर नीट वाचून यस म्हणायचं किंवा नोवर क्लिक करायचं आहे. आता समजा मी इथे नोवर क्लिक केलं तर हे सगळे ऑप्शन नो आले. जिथे तुम्ही तुमचा एखादा आजार असेल तर ते यस करू शकता किंवा नोवर क्लिक करू शकता. खाली आहे एलिमेंट डिटेल्स, तर काही तुमचे ट्रीटमेंट्स वगैरे चालू असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता. नसेल तर आपल्याला तिथे काही एंटर करायची गरज नाही. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करू शकता. आता इथे सेटलमेंट ऑप्शन, म्हणजे आपल्याला मॅच्युरिटी बेनिफिट जो आहे, मॅच्युरिटी झाल्यावर आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये घ्यायचे आहे का, टप्प्याटप्प्याने घ्यायचं आहे का. जर टप्प्याटप्प्याने घ्यायचे असेल तर यस म्हणायचं किंवा नो म्हणायचं. लमसम जर घ्यायचे असेल तर नो म्हणायचं. आणि हा डेथ बेनिफिट पण तो जर लमसम घ्यायचा असेल तर नो म्हणायचं. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतो आहे मी. आता आपल्याला हे बँक अकाउंट डिटेल्स टाकायचे. सुरुवातीला IFSC कोड, IFSC कोड एंटर केल्यावर आपल्याला बँकेचे डिटेल्स ऑटोमॅटिकली मिळाले आहेत. आता अकाउंट नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. बँक डिटेल्स एंटर केल्यानंतर आपल्याला खाली नॉमिनेशन डिटेल्समध्ये आपले वारसदार ज्यांना लावायचं आपल्याला त्यांचे नाव टाकायचं. आता मी माझ्या वडिलांचं नाव टाकलं आहे, त्यामुळे रिलेशनशिपमध्ये मी फादर सिलेक्ट करेल. इथे त्यांचं एज, वय टाकेल. त्यांना शेअर किती द्यायचा आपल्या पॉलिसीच्या सम ॲश्युअर्डचा तो मी टाकेल. आता मी समजा इथे 50% टाकलं आहे. त्यांचा ॲड्रेस, समजा हा जर माझा ॲड्रेस आणि त्यांचा ॲड्रेस सेम असेल तर मी इथे चेकबॉक्सवर क्लिक करेल, सेम ॲज लाईफ ॲश्युअर्ड्स ॲड्रेस.
तो ऑटोमॅटिकली जो माझा ॲड्रेस आहे आधार कार्डवर मी जो दिला आहे तोच इथे पुढे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता इथे ॲड मोर नॉमिनीज इथे पुढे आपल्याला ऑप्शन दिसतो आहे ॲड मोर नॉमिनीज. तिथे क्लिक करून आपण दुसरा नॉमिनीसुद्धा ॲड करू शकतो. इथे मी दुसरा नॉमिनी ॲड करतो आहे. रिलेशनशिप, जे रिलेशनशिप असेल ते ॲड करायचं, वय त्यांचं काय आहे ते टाकायचं आणि शेअर 50% जो आहे तो, म्हणजे टोटल 100% झाला पाहिजेत जेवढे पण आपण नॉमिनी टाकतो आहे त्यांचा शेअर. इथे चेकबॉक्सवर क्लिक करतो आहे. ॲड्रेससाठी सेम ॲज लाईफ इन्शुरन्स ॲड्रेस आणि पुढे सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोरोना व्हायरस क्वेश्चनर आपल्यासमोर दिसतो आहे. आता इथे आपल्याला लास्ट 14 डेजमध्ये जर कुठे बाहेर देशात ट्रॅव्हल केलं असेल किंवा आपल्याला काही लक्षणं दिसत असतील शेवटच्या मागच्या 14 दिवसात, किंवा मग आपण हेल्थ वर्कर असाल किंवा मग कोविड-19नी डायग्नोज झाला असाल, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह आला असाल किंवा NRI वगैरे असाल, तर आपल्याला इथे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे यस ऑर नो. आता इथे नोवर क्लिक केल्यानंतर बाकी सगळे नो आले. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करतो आहे. आता इथे डिक्लेरेशन बाय द प्रपोजर. आता जो प्रपोजर आहे म्हणजे ज्याची पॉलिसी आपण टाकतो आहे, जो कस्टमर आहे त्याचं नाव इथे येईल आणि जे सेक्शन्स आहेत आपले सेक्शन 41 ऑफ इन्शुरन्स ॲक्ट किंवा सेक्शन 45 हे जे सेक्शन्स आहेत त्याला आपण ॲग्री करतो आहे. त्यासाठी आपण आय ॲग्रीवर क्लिक करतो आहे. पुढच्या स्क्रीनवर आपल्याला दिसतो आहे एजंट कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट किंवा मॉरल हजार्ड रिपोर्ट. हा एजंटला कस्टमरबद्दल किती माहिती यासाठी आपल्याला म्हणजे एजंटला भरायचा असतो. ज्याच्यात वरती एजन्सी कोड, डेव्हलपमेंट ऑफिसर कोड, एजंट नेम आपल्याला दिसतं आहे. आता आपल्या म्हणजे एजंटला खाली डिटेल्स भरायचे आहेत. तुम्ही कस्टमरला किती वर्षापासून ओळखतात? तुम्ही जर कस्टमरला 5 वर्षापासून ओळखत असाल तर इथे 5 इयर्स असं एंटर करायचं आहे. तुम्ही त्याच्याशी संबंधित आहात का, म्हणजे तुमचं रिलेशन असेल त्याच्याशी तर यस म्हणायचं किंवा नो म्हणायचं आहे. कस्टमरचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्ही एंटर करायचं इथे. पॉलिटिकली एक्सपोज पर्सन आहे का, जो कस्टमर ज्याची पॉलिसी आपण काढता आहात तो पॉलिटिकली एक्सपोज पर्सन असेल तर यस म्हणायचं किंवा नो म्हणायचं आहे. आपल्या पार्टीचं म्हणजे कस्टमरचं इन्कम किती आहे ते इथे एंटर करायचं आहे. टोटल इन्कम इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुम्ही त्याचं इन्कम प्रूफ कोणतं व्हेरीफाय केलं आहे ते टाकायचं इथे. आता ABCD या ऑप्शनपैकी समजा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स व्हेरीफाय केले असतील तर इथे इन्कम टॅक्स रिटर्न्स असं एंटर करायचं आहे. सॅलरी शीट तुम्ही तपासली आहे का, सॅलरी शीट नो असेल तर इथे नो म्हणायचं. CAचं सर्टिफिकेट आहे का तपासलेलं तर नो म्हणायचं. तुम्ही जर समजा इन्कम टॅक्सच्या कॉपीज, इन्कम टॅक्स रिटर्नच्या कॉपीज व्हेरीफाय केल्या असतील तर यस म्हणायचं. पॅन नंबरसुद्धा व्हेरीफाय आहे, यस म्हणायचं इथे. आर यू सॅटिस्फाईड विथ फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द प्रपोजर. तुम्ही ज्याची पॉलिसी काढता आहेत तो फायनान्शियली स्टेबल आहे का, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, इथे यस म्हणायचं आहे. KYC नॉर्म्स त्यांनी फुलफिल केले आहेत का, त्याने आपल्याला आधार कार्ड वगैरे ते सगळे जे KYC नॉर्म्स असतात ते फुलफिल केले आहेत तर यस म्हणायचं. तुम्हाला अशी खात्री आहे का हा जो कस्टमर आहे तो टेररिस्ट ॲक्टिव्हिटीशी, आतंकवादी संघटनांशी त्याचं काही संबंध नाही वगैरे, याचं तुम्हाला समाधान आहे ना, तर यस म्हणायचं आहे. जनरल स्टेट ऑफ हेल्थ काय आहे कस्टमरची, गुड. फिजिकल डिफॉर्मिटी आहे का त्याला, इथे नो म्हणायचं आहे. असेल तर यस म्हणायचं आहे. तुम्हाला असं कधी ऐकण्यात आलं आहे का की त्याला आजारीपणामुळे किंवा इतर इंजुरीजमुळे मेडिकल इन्व्हेस्टिगेशनसाठी ॲडमिट करावं लागलं आहे, यस असेल तर यस किंवा नो. त्याच्या काही प्रिव्हियस पॉलिसी लॅप्स वगैरे झाल्या तर नाही ना, याचं तुम्ही डिस्कशन त्याच्याशी केलं आहे ना, तुम्ही डिस्कस केलं असेल तर इथे यस म्हणायचं आहे. याच्या आधी त्याच्या काही पॉलिसी डेफर, डिक्लाईन किंवा ड्रॉप झाला आहे किंवा जास्त प्रीमियम सोबत ॲक्सेप्ट झाला असतील तर इथे यस म्हणायचं किंवा नो म्हणायचं आहे. त्याच्या ऑक्युपेशनमध्ये असं काय आहे का जे हजार्डस असेल किंवा रिस्क क्रिएट करेल,
असं असेल तर तिथे यस म्हणायचं किंवा नो म्हणायचं. तुम्ही सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या पॉलिसीच्या कस्टमरला एक्सप्लेन केल्या आहेत का? केल्या असतील तर यस म्हणायचं आहे. मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन. आता कस्टमरच्या आयडेंटिफिकेशन मार्क्सबद्दल इथे आपल्याला लिहायचं आहे. जर त्याच्या हातावरती असेल तर इथे आपण लिहू मोल ऑन. राईट हँड असेल तर राईट हँड किंवा लेफ्ट असेल तर लेफ्ट. इथे आपण आयडेंटिफिकेशन मार्क्स लिहिले. हाईट आणि वेट आपण जे मागे एंटर केलं होतं ते ऑटोमॅटिकली आपल्याला इथे दिसतं आहे. सेव्ह अँड प्रोसीड. सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ह्यू प्रपोजल, एडिट प्रपोजल, पेमेंट असे 3 ऑप्शन दिसत आहे. आता व्ह्यू प्रपोजलमध्ये आपण PDF आपण जे डेटा एंटर केला आहे त्याची PDF आपण बघू शकतो. व्ह्यू प्रपोजलवर क्लिक करतो आहे मी. याची जी PDF फाईल जनरेट झाली ती आपल्यासमोर आता ओपन होते. ती जवळपास 19 ते 20 पेजेसची असेल. त्याला लोड व्हायला थोडा उशीर लागेल. ही जी फाईल आहे ती आपल्याला सेव्ह करायची आहे. फाईल पूर्णपणे लोड झाली आहे. आपण याच्यात बघू शकता फॉर्म फॉर सुटेबिलिटी ॲनालिसिस. आता याच्यात आपण जे डिटेल्स भरले होते ते सगळे आपल्याला दिसत आहे या PDF मध्ये. फोटोसुद्धा आला आहे. ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे. कोणत्याही फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. यानंतर आपल्याला आपल्या टॅबवर परत जायचं आहे. आता व्ह्यू PDF झाल्यानंतर आपल्याला एडिट करायचं असेल प्रपोजल, काही चुकलं असेल आपण तर इथून एडिट करू शकता. जर सगळं आपण जो डेटा एंटर केला आहे तो बरोबर असेल तर डायरेक्टली आपण पेमेंटला प्रोसीड करू शकता. इथे मी प्रोसीड फॉर पेमेंट करतो आहे. आता अटॅच BOC टू प्रपोजल. ही जी BOC आहे आपण जे ब्रांचला फाडलेली असेल BOC पैसे भरून तर ती BOC अटॅच BOC करू शकता इथे BOC नंबर टाकून. किंवा जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवरून तर इथे ऑनलाईन पेमेंटसाठी ऑनलाईन पेमेंटवर क्लिक करू शकता आणि प्रोसीडवर क्लिक करू शकता. आता इथे म्हटलं त्यांनी कस्टमर व्हेरिफिकेशन लिंक ही सेंड झालेली आहे कस्टमरचा ईमेल IDला. आता माझा ईमेल ID म्हणजे मी कस्टमर असल्यामुळे माझा ईमेल ID इथे दिला आहे. त्याला एक लिंक सेंड झालेली आहे ती आपण चेक करूया. मी नवीन टॅबवर इथे जीमेल ओपन करतो आहे. मलाही LIC ऑनलाईन या नावाने एक मेल आला आहे. याच्यामध्ये म्हटलं त्यांनी आपले जे डिटेल्स दिले प्लॅनचे आणि क्लिक टू व्ह्यू प्रपोजल. इथून आपण प्रपोजल बघू शकतो. क्लिक टू व्ह्यू प्रपोजलवर मी क्लिक करतो आहे. आता याच्यात मी PDF बघू शकतो म्हणजे कस्टमरच्या मेल IDवर जी लिंक आली होती त्याच्यावरून आपण हे ओपन केलं आहे. एडिट प्रपोजल आणि प्रोसीड. आता मी प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर इथे आपल्याला समोर इन्स्टॉलमेंट प्रीमियम दिसतो आहे 22,663 GST आणि टोटल अमाऊंट पेएबल. आता याच्यामध्ये आपल्याला आय हॅव फुल्ली अंडरस्टूड द टर्म्स अँड कंडिशन्स आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आता आपण बिल डेस्कवर आलो आहे. याच्यावर आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM पिन, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, कॅश कार्ड्स हे सगळ्याच्यावरून आपण पेमेंट करू शकतो. UPI थ्रू पण आपल्याला पेमेंट करू शकतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला. आता मी डेबिट कार्डची डिटेल्स इथे एंटर करून मेक पेमेंट केल्यानंतर OTP टाकून पेमेंट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एक लिंक येईल कस्टमर व्हेरिफिकेशनसाठी. त्या लिंकवर क्लिक करून आपण आधार कार्ड नंबर, OTP हे सर्व टाकून आपण सायनिंग करू शकतो. डॉक्युमेंटला साईन करायची गरज असते. ते झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या एजंटच्या ईमेल IDवर एक लिंक जाईल. त्याच्यातून तो त्याचा आधार नंबर आणि OTP टाकून व्हेरिफिकेशन देईल. आणि त्याच्यानंतर MHR ही डेव्हलपमेंट ऑफिसरला एक लिंक जाईल. त्यात तो तिथून व्हेरीफाय करेल. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथे पेंडिंग केसेसमध्ये पेंडिंग प्रपोजल्स इथे दिसतील आपल्याला. पेंडिंग प्रपोजल्समध्ये क्लिक केल्यानंतर
आपल्याला इथे ते प्रपोजल दिसेल जे तिघं स्टेपमधून पास झालेलं आहे आणि तो प्रपोजल नंबर आपल्याला ब्रांचला कळवायचा आहे आणि ब्रांचला कळवल्यानंतर ब्रांच त्याच्यावर अंडर रायटिंग डिसिजन घेऊन पॉलिसी नंबर डन करेल आणि रिसिट प्लस पॉलिसी बॉन्ड हा कस्टमरचा मेल आय डीवर त्याला येऊन जाईल. तर ही आहे आपली एकदम साधी आणि सोपी प्रोसिजर. आपण याच्यातून प्रपोजल फॉर्म टाकल्यानंतर लॉगआउटवर क्लिक करून लॉगआउट करू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद. आपण जास्तीत जास्त आनंदा ॲप्लिकेशनचा वापर करून ऑनलाईन पॉलिसी टाकावी आणि आत्मनिर्भर एजंट म्हणून पुढे यावं. कारण सर्व गोष्टी डिजिटली व्हायला लागल्या आहेत आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून जर तुम्ही प्रपोजल फॉर्म टाकत असाल तर याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. कारण यात तुम्ही घरबसल्या पॉलिसी टाकून कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये न येता कस्टमरला OTP विचारून फोनवर विचारू शकतात. असं करून आपण एक चांगल्या प्रकारे आपला बिझनेस घरबसल्या वाढवू शकतो. आपल्याला ब्रांचला जाऊन तो एवढा मोठा प्रपोजल फॉर्म भरून तो तिथे सबमिट करून बाकीची प्रोसिजर करायची गरज नाही. हे एक साधं आणि सोपं आनंद आहे LIC ऑफ इंडियाने आपल्याला टूल दिलेलं आहे. त्या टूलचा पुरेपूर आपल्याला वापर करून घ्यायचा आहे. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मला. धन्यवाद.